गुड मॉर्निंग पॅरेंट्स लोकांनो, पॅरेंट्स मित्रांनो, मुलींनो, मुलांची MCQ टेस्ट चालू आहे. छान पेपर लिहित आहेत. आज हिंदीचा पेपर आहे, काल मराठीचा झाला, उद्या इंग्लिश होईल. 7 तारखेला MCQ टेस्ट पूर्ण होईल आणि त्यानंतर 1 महिना ते 1.5 महिना जवळजवळ अजून पुढील वर्षाच्या तयारीच्या दृष्टीने 30, 40, 50 ॲक्टिव्हिटी होणार आहेत. हे मागील व्हिडिओमध्ये मी बोललेलं आहे. दुसरं 20-21 एप्रिलपासून जे मुलं घरी येणार आहेत हॉस्टेलचे, त्यांच्याकरिता तुमच्याजवळ छान स्केटिंग, एक छान चकोरीची जोड, एक डोंबारीची जोड काठ्यांची, ऐका, स्केटिंग त्यांच्याजवळ पाहिजे, एक चकोरीची जोड पाहिजे, जोड 2 चकोऱ्या आणि 2 हँडल्स, त्यानंतर 2 काठ्या, त्याला डोंबारीची व्यवस्था केलेली, 2 बॅडमिंटन रॅकेट्स आणि 2 शटल बॉक्स 12-12, 10-10चे एक बॉक्स, असे 2 बॉक्स. नंतर एक कॅरम तुमच्या घरी उन्हामध्ये खेळण्याकरता कॅरम बोर्ड असावा. सुट्टीमध्ये एक चेस बोर्ड असावा, 1 किंवा 2 चेस बोर्ड घरामध्ये असावे. आणि मेहंदीच्या करता शिकण्याकरता मेहंदीचे 1-2 पुस्तकं असावेत. त्यानंतर रांगोळी शिकण्याकरता रांगोळीचे 1-2 पुस्तकं असावेत. आणि मुलांना विविध गोष्टी वाचनाचा छंद वाढावा म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीकरता कमीत कमी 20 पुस्तकं तुम्ही घेऊन ठेवलेली असतात. मुलाच्या वयाप्रमाणे ते इंग्लिशमध्ये असावेत, हिंदीत असावेत आणि मराठीत. समजा 20 पुस्तकं घेतलेत तर 5 मराठी, 5 हिंदी आणि 10 इंग्लिशमध्ये असावेत. पुण्याच्या आप्पा बळवंत चौकातून सिलेक्टेड पुस्तकं घ्यावीत किंवा प्रत्येक शहर नाशिक, नगर, नांदेड, जालना, नंदुरबार, ठाणे, वर्धा, यवतमाळ, लातूर, प्रत्येक शहर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुण्याला, रत्नागिरीला, प्रत्येक शहरामध्ये चांगल्या दुकानात जाऊन सिलेक्टेड पुस्तकं 4-5 मराठी, 4-5 इंग्लिश, तुमच्या मुलाचा वर्ग कोणता आहे त्याचा विचार करून तुम्ही ते पुस्तकं घ्यावे. तुमच्याजवळ तयारी पाहिजे. ज्या मुलांना सायकल येत नाही त्यांच्या वयाप्रमाणे एक सायकल घेऊन ठेवावी. 10वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलाला 22 नंबर, 24 नंबरची सायकल. 5वी, 6वी, 7वीच्या मुलाच्या वयाप्रमाणे, 1ली ते 4थीच्या मुलाच्या वयाप्रमाणे, KGच्या मुलांना ट्रायसिकल किंवा छोटी सायकल या घेऊन ठेवाव्यात. नवी सायकल तुझ्याकरता घेऊन ठेवली म्हटलं की त्याला आनंद मिळतो. त्यानंतर तुम्ही उन्हाळी सहलींचं नियोजन करावं. किमान उन्हाळ्याच्या सुट्टीत 2 रात्र आणि 3 दिवस फक्त तुमचा मुलगा, मुलगी, आई वडील, आजोबाजी, बहीण भाऊ एवढ्या 5-6 लोकांची छोटी ट्रिप असावी. खूप मोठ्या ग्रुपमध्ये मुलांना घेऊन उन्हाळ्यामध्ये तारांबळ होते, हाल होतात. उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे खायचे म्हणजे कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या भागामध्ये शक्यतो कोकणपट्टी आणि बीच एरियामध्ये पाण्याच्या जागेवर अगदी भरपूर पाणी खेळायला मिळेल अशा ठिकाणी
त्याच बीचवर 2 दिवस जायचं किंवा 2-3 बीचवर 2-3 दिवस जायचं, याप्रमाणे आपण सहलींचं नियोजन करावं. डिस्टर्ब नको, सहलींचं नियोजन करावं. त्यानंतर तुम्ही 5 पाहुणे निवडा. तुम्ही 5 पाहुणे अत्यंत जवळचे निवडा आणि 5 पाहुण्यांना 2 दिवसाकरता तुमच्या घरी मुक्कामाला बोलवा. काही करू, 1 रात्र तरी मुक्कामा, 2 दिवस 1 रात्र पाहुणे तुमच्या घरी मुक्कामाला. तुमची आत्या चालेल, मुलांची आत्या, मावशी, काकू, मामी, मामा. नंतर मामाच्या घरी एक मुक्काम असतील, मामा सख्खे, चुलत, प्रेमाचे, किंवा आते मामा किंवा काका यांच्या घरी 1 रात्र तरी मुलांनी मुक्कामाला जावं. दुसऱ्याच्या घरातील वातावरण कसं आहे आणि तिथं आदर्श वागावं. जाण्यापूर्वी त्याला शेकडो सूचना कराव्यात. त्याचा प्रभाव त्या कुटुंबावर खूप आदर्श पडेल याची काळजी घ्यावी. जाणं, जेवणं, राहणं, येणं नाही. आपला मुलगा, आपली मुलगी पाहुण्यांच्या घरी गेल्यावर 5 पाहुणे, 2-4 पाहुणे, त्यांचा प्रभाव पडला पाहिजे. पाहुणे तुमच्या घरी 2 दिवस येणार आहेत, त्यांच्यावरही तुमचा मुलांचा प्रभाव पडला पाहिजे. प्रभाव चांगल्या जेवणावळीने पडतो, प्रभाव चांगले गिफ्ट दिल्याने पडतो, प्रभाव चांगले कपडे घेतल्याने पडतो, प्रभाव गोड गोड बोलल्याने पडतो, प्रभाव आपली प्रॉपर्टी, इस्टेट, आपले व्यवसाय, बिझनेस दाखवल्याने पडतो. पण खरा प्रभाव पडतो तो तुमच्या मुलांच्या वर्तणुकीचा, वागण्याचा, ज्ञानाचा, अभ्यासाचा. हा प्रभाव सर्वात छान पडेल. पण पाहुण्यांना बळजबरीने मुलांचं ज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करू नको. त्यांनी इच्छा केली तर. बऱ्याच वेळा त्या पाहुण्यांच्या तुमच्या मुलांमध्ये इंटरेस्ट नसून तुम्ही म्हणजे पहा वय किती भारी आहे, अक्षर किती भारी आहे, त्याचं वाचन किती होतं आणि किती झालं, त्याचं बेसिक कसं झालं, जॉग्रफी कसं झालं, गणित कसं झालं, त्याला खेळ कोणता. त्या पालकांना, ते गरीब असो नाही तर श्रीमंत, त्या पाहुण्यांना तुमच्या मुलामध्ये इंटरेस्ट पाहिजे. त्या पाहुण्यांना तुमच्या मुलांबद्दल आत्मीयता पाहिजे. तुमच्याबद्दल आत्मीयता, तुमच्या घराण्याबद्दल आत्मीयता, तुमच्या कुटुंबाबद्दल आत्मीयता. त्याच पाहुण्यांच्या घरी जा, त्यांनाच तुमच्या घरी बोलवा. अन्यथा टाळा किंवा ते प्रेम वाढवा, आत्मीयता वाढवा. मित्रांच्या घरी गेले तरी चालेल. खूप आत्मीयता आहे, खूप प्रेम आहे. तुमच्यावर प्रेम आहे हे मी खोटं म्हणेन. तुमच्या मुलाबाळावर प्रेम आहे याला खूप महत्त्व आहे. जसं हजारो पालक म्हणतात दादाजी घरी या, दादाजी घरी या, दादाजी घरी या. पण त्यातले फक्त 10% पालक म्हणतात दादाजी दादीजींना पण घेऊन या. 65% पालक म्हणतात दादाजी दादीजींना घेऊन या, ज्ञानेश्वर पूनम मॅडमला घेऊन या. पण फक्त 1% पालक म्हणतात दादाजी दादीजींना घेऊन या, पूनम मॅडम ज्ञानेश्वरांना घेऊन या आणि सिया सात्विकला पण घेऊन या. 1%ला कमी असतात. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तुम्हाला जजमेंट पाहिजे. किती आत्मीयतेने बोलवतात, त्याचा राग रुसवा काही नाही मानायचा. मान पानाच्या थोडे बाहेर जा. मान पान खर्च, ज्यावेळेस आपण पाहुणे म्हणून जातो ते कपडे घेतात, साड्या घेतात, शाली घेतात. तिथं पाहुणा एकदा आला का नंतर आला तर बोर होतो तो पाहुणा. कारण त्या पाहुण्याला शाली, कपडे, बायांना साड्या घेण्याची, गिफ्ट देण्याची तुम्हाला सवय लागते. आणि पुढच्या वेळेस तुम्हाला ते देणं शक्य नसेल तर तुम्हाला पाहुण्यांबद्दलचा आत्मीयता तुमची कमी होते. तेव्हा पाहुणे म्हणून जाताना तुम्हीच जास्त गिफ्ट घेऊन त्यांच्याकडे जा. इतक्या गिफ्ट न्या, इतक्या गिफ्ट न्या, इतकं खायचं न्या. मी खरं सांगू का, मला पाहुण्यांकडे जर शक्यतो मी मुलींकडे जर गेलो, पुतण्या, मुली किंवा नातेवाईक, तर मी खूप भाजीपाला नेतो, फळं नेतो. बऱ्याच वेळा जाता जाता मार्केटमधून रस्त्यातून चाललो आणि एखाद्या खेड्यागावात बाजार असेल तर खाली गाडी उभी करतो बाजूला आणि तिथं भाजीपाल्याची खरेदी करतो. मग पाहुण्यांच्या घरी गेलं, अशा 2-3 पिशव्या भरून जर तिथं काही
अनकॉमन वस्तू जसं भुईमुगाच्या शेंगा मिळत नाही, तुम्हाला मिळाल्या 2-3 किलो ते घेऊन गेले. आळूची पानं मिळत नाही ते घेऊन गेले. कवठं मिळत नाही ते घेऊन गेले. चिंचा मिळत नाही ते घेऊन गेल्या. आवळे मिळत नाही ते घेऊन गेले. बोरं मिळत नाही ते घेऊन गेले. केळी कॉमन आहे, टरबूज कॉमन आहे, खरबूज कॉमन आहे, पण काही ठिकाणी खरबूज मिळत नाही घेऊन गेले. फणस मिळत नाही. कधी पाहुण्यांकडं तुम्ही फणस घेऊन गेले का कोणत्या एखाद्या पाहुण्याकडं? अननस घेऊन गेले का कधी तुम्ही एखाद्या पाहुण्याकडे? तुम्हाला काय न्यायचं माहीत नाही. तुम्हाला फक्त ठरले केळी घेईन सफरचंद घे, केळी घेईन सफरचंद घे, केळी घे सफरचंद घेईन भेळ घे, हे ठरलेलं आहे. पुण्याचा माणूस निघाला का चितळेचं काहीतरी स्वीट घेतो येतो. याही ते आणा, पण तुम्ही ज्यावेळेस पाहुण्यांच्या घरी एक दिवस मुक्कामाला राहणार त्यावेळेस एक लक्षात ठेवा. समजा मी आणि माझं कुटुंब तुमच्याकडं मी एखाद्या शहरात गेलो तर मी आणि मॅडमला एक रूम आम्ही घेऊ, ज्ञानेश्वर पूर्ण मॅडमला एक रूम आम्ही घेऊ आणि सिया सात्विकला घेऊ. नाही तर मग त्या सिया सात्विक आमच्या रूममध्ये पण एक कॉट वाढू, 2 कॉट वाढू, किंवा सिया सात्विक त्यांच्या आईवडिलांबरोबर राहतील तरी 2 कॉट वाढवतील, 2 बेड वाढतील, 2 गाद्या टाकून घेतील. पण आम्ही एक विचार केला का आमच्या मानाने आम्ही सर्वसाधारण अगदी किमान 1,000-1,500 रुपये पर डेची रूम आम्ही घेतात 24 तासाचं. 1,500, 3,000 रुपये आमचे जर तिथं जाणार आहेत, 3,000 जाणार आहेत, प्लस आजूबाजूला आम्ही 3 जेवणं घेऊ, 2 जेवणं घेऊ, तर आम्ही 6 जण जेवत असताना कमीत कमी 1,000 रुपये बिल आमचं एका वेळी. तर 2 वेळचे 2,000 म्हणजे 3,000 आणि 2,000 5,000 आणि 1,000 रुपये किरकोळ, गादी एक्स्ट्रा, पाणी एक्स्ट्रा वगैरे, म्हणजे जवळजवळ 6-7,000 रुपये आमचा जर खर्च त्या ठिकाणी होणार असेल तर त्यापेक्षा एखाद्या फ्रेंडच्या फॅमिलीत राहिलं, नातेवाईकांकडं राहिलं आणि तिथं एक 5,000 रुपये 6,000 रुपये खर्च गिफ्ट घेऊन गेलं तर त्यांना तुम्ही परत पुढच्या वेळेस यावं ही इच्छा होते. त्यांना परत इच्छा होते की यांनी परत आपल्याकडे यावं. लॉजला आणि हॉटेलला तुम्हाला 5-7,000 रुपये 24 तासात खर्च होणार आहेत. त्यापेक्षा 2-3-4,000 रुपये तुम्ही त्या कुटुंबाकरता गिफ्ट्स घेऊन जावे. गिफ्टमध्ये कपडे कमी न्यावेत, पण खाण्याचे पदार्थ घरात वापरण्याचे. साधं एक माझी पद्धत आहे. काही पाहुण्यांकडं मी कधीतरी जाऊन आलो, माझ्या लक्षात आलं तिथल्या कब्बाशा चांगल्या नाहीत, मी लगेच तिथे 1 डझन कब्बाशा घेतो. परवा मी कब्बाशा पाहिल्या आमच्या कुंभार मॅडमने, कडक असे पिवळे कप होते, फार छान कप होते. मग आपल्याला असं वाटतं की कप कुठं मिळायला पाहिजे, कुठं मिळतील. मास्क जर आपल्याला जाता पुण्याला जर त्या चांगल्या टाईपचे कप मिळाले, बशा मिळाल्या, डिश मिळाल्या, काही डायनिंग टेबलवरचं काही साहित्य मिळालं, अगदी स्वयंपाकाला लागणाऱ्या 4 वस्तू जरी आपण विकत घेतल्या, काही चमचे, पळ्या वेगळ्या आहेत, तवा वेगळा आहे, पॅन वेगळा आहे, कढई वेगळी मिळाली, किंवा लोणचं ठेवायच्या बरण्या वेगळ्या मिळाल्या, मसाल्याचे ठेवायच्या वस्तू मिळाल्या, ड्रायफ्रूटच्या काही डबे मिळाले. स्वस्तात मस्त छान अशा वस्तू अनकॉमन घेऊन त्या कुटुंबात जर दिल्या तर काय मजा असते. मी माझे जे खोचीकर डॉक्टर आहेत आणि तिथला नर्स होते माझ्या, मी जे मिरजला ऑपरेशन झालं तर मी त्यांना पहिल्याच वेळेस भेटायला गेलो ऑपरेशन नंतर. त्यावेळेस मी तिथं 1,000 खुर्च्या घेऊन गेलो. 1,000 खुर्च्या, पिवळ्या खुर्च्या ज्या आपण मागं मांडतो 4-5 वर्ष, 7-8, 10-15 वर्षापासून. त्या आता जुन्या झाल्या, म्हाताऱ्या झाल्या, आता नवीन आणले यावर्षी. पण मागच्या ज्या जुन्या खुर्च्या होत्या त्यात 1,000 मी शाळेला घेतल्या आणि 1,000 खुर्च्या मी माझ्या हॉस्पिटलला दिल्या. तर त्या हॉस्पिटल फार खुश आहे. त्यांच्या फंक्शनमध्ये अजूनही 15 वर्ष झाले, ते त्या 10-15 वर्षापासून त्या खुर्च्या कार्यक्रमाला वापरतात. त्यांनी एक रूम केली आणि त्या खुर्च्या खूप आनंदाने ते वापरतात. कुठं गेले तर मॅट घेऊन जावेत, चांगलं बेडशीट घेऊन जावं, चांगलं रग घेऊन जावी, जे नील. समजा एखादा पालक माझ्याकडे आला आणि त्याने 2 ससे आणले तरी आम्हाला खूप आनंद वाटतो. त्यांनी वेगळ्या प्रकारचे पक्षी आणले तरी आनंद वाटतो.
तुम्ही काय आणू शकतात, काय देऊ शकतात, ते तुमच्याकडे बोर झालं ते नका देऊ. तुम्हाला आवडत नाही म्हणून देतात ते नका देऊ. तर समोरच्याला काय आवडेल आणि त्याच्याकडे कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि कोणत्या गोष्टीची तिथं व्यवस्था होऊ शकते ते तुम्ही घेऊन जावं. का बरं एखाद्या वेळेस एखादा समोरच्या पाहुण्याचं पोरगं जर पहिली दुसरीला आहे तर त्याला एक नवी सायकल घेऊन जावी. ते आयुष्यभर म्हणतं ते मामा आले ते काका आले येताना मला इतकी भारी डिस्को सायकल आणली, डिस्को सायकल. याप्रमाणे तुम्हाला पाहुण्यांकडे जाण्याची सवय लावा. रस्त्याने जाता जाता फळं घ्यावेत, भाजीपाला घ्यावा, वस्तू घ्याव्यात. आपल्या भागात असलेले चांगले दुकाने किंवा ज्या शहरांच्यामधून चाललो आपण त्या शहरामध्ये त्या वस्तू, खेड्यातल्या काही वस्तू घेण्याचा प्रयत्न करावा. मी जसं एक सांगतो, आज 3 का 4 वर्ष झाले मी मुरमटा सांगितले, जवळजवळ 100 पालकांना मुरमटा सांगितले, पण मला एकाही पालकांनी मुरमटा आणून दिले नाहीत. प्रत्येकजण तर तुम्ही लेट सांगितलं, कुणी म्हणतं आमच्या भागात नाही, काही मस्त थापा मारतात, पुढच्या वर्षी आणू. आपण हो 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 म्हणायचं, मला खूप खाण्याची इच्छा होती. पण अशा काळात जर एखाद्याने त्या काळात जर मला एक अर्धा किलो मुरमटा भाजी आणून दिली असती, बाबळीसारखं झाड असतं जंगलामध्ये, ती अर्धा किलो मुरमटा आणून दिले असते तर मला एखादी यंपाला कार, मोठी इम्पोर्टेड कार मिळाल्याच्या आनंदापेक्षाही ते 1 किलोभर मुरमटे खायला मिळणार मला, डांगे मॅडमला, किंवा टेस्ट करायला मिळणार, तो आनंद मोठा असतो. त्यामुळं खूप खर्च करावा लागतो असं नाही काही. समोरच्याला काय आवडतं आणि काय दिलं पाहिजे, समोरच्याला काय आवडतं आणि काय दिलं पाहिजे, काय द्यायला पाहिजे किंवा कशाचा इंटरेस्ट आहे, आणि याप्रमाणे भेटायला जा. मला हे सांगण्याचं का सहली करा, नातेवाईकांकडे जा, मित्रांकडे जा, बीचेसवर जा, पाण्याच्या ठिकाणी सहली करा. आता सहली, खडकामधल्या सहली, डोंगरातल्या सहली उन्हाळ्यात करू नयेत. किल्ल्याच्या वर भयानक ऊन असलेल्या ठिकाणी करू नये. पण किल्ल्याच्या जवळ जर बीच असेल तर बीच साईडला, डॅम साईडला जिथं पाणी फुल आहे आणि छान बोटिंग आहे किंवा बीचवर खेळायची व्यवस्था आहे, त्या बीचवर तुम्हाला एक घाई खूप असते सहलीत. एकाच दिवशी 100 गोष्टी पाहण्याची घाई आहे. हा मूर्ख प्रवासी, मूर्ख प्रवासी, मूर्ख प्रवासी. एकाच दिवशी खूप गोष्टी पाहायच्या नाही, म्हणजे धावपळ होते. त्या इतकं हेक्टिक होतं ते, इथं खाल्लं का तिथं पळ, तिथं कपडे घे, तिथं जाय, इथून हॉटेल बदलव, तिथून गाडी घे, तिथं अमकं कर. इतकी गडबड नाही. एकाच ठिकाणी 2 दिवस थांबायचं, मस्त खूप पाहायचं, खूप फिरायचं. त्यापेक्षा त्या हॉटेलमध्ये किंवा त्या जागेत निवांत संध्याकाळी गप्पा मारायच्या. आपण खूप धावपळ करतो, रात्री 9, 10, 11 वाजता पॉईंट पाहून येतो, थकलेला असतो, सकाळी परत पहाटेच आटोपतो, झोपा होत नाहीत, डायजेशन होत नाही, जळजळ होते, पोट दुखतं, आजारी पडतात, आणि पळापळी 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 पळापळी. 100 देवताला भेटायचं, 100 ठिकाणी दर्शन घ्यायची. ही चुकीची पद्धत आहे. थोडे ठिकाणं पहा, थोड्या ठिकाणी जा, आणि थोड्या ठिकाणी निवांत पहा, चांगलं निरीक्षणात्मक पहा, निवांत पहा आणि निरीक्षणात्मक पहा. मुलांना जे जे काही आहे, मुलं घोडे चालवतात, हे मुलं बीचवर गेल्यावर तिथला घोडा चालवला का त्याला घोड्यावाल्याला आनंद वाटतो, लोक पाहतात. आणि मुलाला की मी आता घोडा शाळेमध्ये ग्राउंडवर फिरत होतो, पण मी आता बीचवर पाण्यामधून घोडा चालवतो. क्या मजा ती. आणि थोडे थ्रिलिंग आयटम असतात बीचवर उन्हाळ्यामध्ये, सगळ्याच बीचवर झालेले आहेत, की कार ड्रायव्हिंग पाण्यामधली, स्कूटर ड्रायव्हिंग पाण्यामधली, बोटिंग पाण्यामधली, खूप प्रकार निघाले. आता मला एवढं नावं नाही माहिती, पण असे खूप आहेत. आणि फक्त एक उलटं करतात. बीचवर तुम्हाला वाटतं नारळ स्वस्त आहे, तिथलं नारळ महाग असतं पाणी पिताना, म्हणून उलटं करतात. ज्या ठिकाणी आगर आहे तिथं माघार घ्यावी, त्याचं ते महाग जातं, जादा जातं, आहे ना. म्हणून ज्या ठिकाणी कसं स्वस्त मिळेल, व्यवस्थित मिळेल, चांगलं मिळेल, त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. फार मोठं हॉटेल घेण्यापेक्षा सामान्य हॉटेल घेऊन, ती लोकवस्ती चांगली आहे, त्या हॉटेलवाल्याला आपल्याबद्दल आत्मीयता आहे, त्या रेस्टॉरंटवाल्याला आत्मीयता आहे. आपण सांगितलेली भाजी पोळी तो करून देतो,
मोठ्या हॉटेलमध्ये जा, मोठ्या हॉटेलमध्ये बिल तर जादाच, परंतु तो सांगेल जे पदार्थ शिल्लक आहे जे केलेले त्याच्यातून आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून ह्या सगळ्या प्रवासाच्या काही ट्रिक्स तुमच्याजवळ पाहिजे. कसा प्रवास करायचा, काय करायचं, हा व्हिडिओ थोडा जपा. मी सांगतोय मी खूप शहाणा आहे असं नाही, पण अनुभव माझा नक्कीच दांडगा आहे. कारण 51 वर्ष मी खूप सहली केलेलं आहे आणि शेकडो मुलं घेऊन शेकडो पालक घेऊन सहली केलेलं आहे. तुमच्या माहिती का, ते एकदा 400 मुलं पालक घेऊन कोलकाता, दुर्ग आणि इकडं आपल्या कोणार्क सूर्य मंदिर हैदराबाद या भागात फिरलेले. उत्तर भारतात गेलेले, दक्षिण भारतात गेलेले, दिल्लीला गेलेले खूप पालक घेऊन मुलं घेऊन. गोव्याला तर 10-5 वेळा गेलेलं आहे. कर्नाटकमध्ये गेलेलो आहे, केरळला गेलेलो आहे, काश्मीरला 2-3 वेळा गेलो, हिमाचलकडे गेलो, चारी धाम म्हणजे काशी, बनारस या भागातही गेलेलं आहे, राजस्थान भागातही गेलेलं आहे, पंजाब चंदीगड भागातही गेलेलं आहे. एक भरपूर फिरून झालेलं खूप अनुभव आहे. रेल्वेने गेलो, विमानाने गेलो, बसने गेलो, लक्झरीने गेलो, टेम्पोने गेलो. रात्री शेण आलेलं पहिल्यांदा गावात शेणाचे वाहणारे टेम्पो होते, रात्री आणायचे ते टेम्पो, त्या शेण उभरून घ्यायचं, त्यांच्या पुढं उभं राहायचं, ते टेम्पो धुवू लागायचे आणि खाली 17 सुद्धा अंतर राहिलं नव्हतं. बारदाना टाकायचा, पोते टाकायचे आणि पोरं घेऊन. मी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी गेलेले खूप वेळा. प्रतापगड 5 वेळा, 7 वेळा, 10 वेळा जो दाखवला असेल मुलांना. रायगड दाखवलेले आहे, शिवनेरी दाखवलेले, अनेक किल्ले दाखवलेले, अनेक वेळा बीचेस दाखवलेले. पण सहली या सुरक्षित पाहिजे. साधं कुठं सहलीला गेलं तर टॉयलेटला कचरा कुंडणी किंवा खराब ठिकाणी सर्प निघेल, विचूकाटा काही असेल त्या ठिकाणी न्यायचं नाही. पाण्याच्या ठिकाणी ओव्हर रिस्क करायची नाही. झाडावर ओव्हर रिस्क नको, डोंगरावर ओव्हर रिस्क नको, उन्हाची ओव्हर रिस्क नको. पाणी खाणं पण स्वच्छ, शाकाहारी पण स्वच्छ घ्यावं. कुठंतरी वितर खाणं घेऊ नये, घाणेरडं आणि अस्वच्छ आणि धोकादायक जेवण घेऊ नये. सहलीमध्ये व्यसन करणाऱ्या पालकाबरोबर पाल्यांनी जाऊ नये. ज्या पालकांकडे व्यसनाची सवय त्यांना कधीच सहलीला नेऊ नको. तुमचा बाप जरी व्यसनी असेल, आई व्यसनी असेल किंवा काका काकू व्यसनी असेल, मामा मामी, व्यसनी लोकांना सहलीला आयुष्यात नेऊ नये, कधीच नेऊ नये, हे लक्षात ठेवायचं. आणि आनंदी सहली 3 दिवसाची, 4 दिवसाची, 5 दिवसाची आनंद, ज्याला शक्य असेल त्यांनी लगेच परदेशी दौरा करू नये. परदेशात जाताना मॉरिशसला जा, अंदमान निकोबार आपल्या देशातच आहे, तिथं जाऊन या. इंडियन म्हणजे इनलँड सहली करा, आउट ऑफ लँड, आउट ऑफ कंट्री सहली करा. त्यात नेहमी अगोदर सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, पटाया, हाँगकाँग या भागात जा. युरोपचा दौरा करून या, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला फिरून या. मुलं घेऊन स्टेटसला अमेरिकेला जाऊन या, इजिप्तला जाऊन या, इस्रायलला जाऊन या. खूप काही देश आहेत, छोटे मोठे तो खूप आहेत. एक सिंगल देशाचं जसं दुबईला लोक खूप जातात. तर तुमचं इकॉनॉमिक कॅपॅसिटी पाहून अशा तुमच्या जिल्ह्यातल्या सहली, राज्यातल्या सहली, देशातल्या सहली आणि जगातल्या सहली. अरे आपण जायचंच आपल्याला. आता कमावता कमावता किती करत बसलो, निव्वळ शिक्षण, निव्वळ पैसा, निव्वळ बंगले, निव्वळ गाड्या करता करता तुम्हाला जीवनात आनंद घ्यायचा राहून जातो. आनंद घ्यायचाच. आणि माझ्या मते मला विचार कुणीतरी, दादाजी सगळ्यात मोठा आनंद कोणता? तर पहिला सगळ्यात मोठा आनंद तुम्ही जे करिअर हाती घेतलं, जे काम हाती घेतलं, भगवंत कृपेने जे तुमच्या नशिबाने तुम्हाला व्यवसाय तुम्ही निवडला, जो प्रोजेक्ट निवडला, जे करिअर किंवा जी फॅकल्टी निवडली किंवा जो उद्योग निवडला, त्याला न्याय द्या. 1 आणि 2 भरपूर फिरा. जिल्हाभर फिरा, राज्यभर फिरा, देशभर फिरा आणि जगभर फिरा. तर एवढ्या गोष्टी सर्व पालकांनी समर व्हेकेशनची तयारी तुम्ही करायला लागा आजपासून. ऐन वेळेस तहान लागल्यावर विहीर खोदणारे पालक हे चुकीचे आहेत. म्हणून आत्ता तुमच्या डोक्यात रोज एक वही करा.
नवरा बायको दोघं मिस्टर आणि मिसेस बसा आणि आपल्या मुलांना आपल्याला काय काय तयारी करायची समर वेकेशनची ती करा. लागलं तर 2-3 पानं 5 पानं 10 पानं लिहून ठेवा. मला कळवायचं तर कळवा, नाही तर नका कळू, मला नका सांगू आम्ही काय तयारी केली. कारण लिखाण कर म्हटलं का जीवावर येतं पालकांना. परवा मी सांगितलं होतं की तुमचं या 1 वर्षात शाळेबद्दलचं तुमचं ओपिनियन काय. तर 2000 पालकांपैकी किती पालकांनी पत्र पाठवले, किती पालकांनी ते संवाद साधला हे आमच्या लक्षात येतं. आम्ही आमचा धर्म आहे, आम्ही करत राहतो, आम्ही तुम्हाला सांगत राहू. तुमचा धर्म आहे विसरून जाणे, सोडून देणे, विचार काढून टाकणे, हा तुमचा धर्म आहे. दादाजी सांगायचं काम आहे, कीर्तन करायला सांगायचं काम आहे, विसरायचं काम आपलं आहे, टाळायचं काम आपलं आहे. आणि मी नाही त्यात, मला काही त्यातलं गरज नाही. जाऊ द्या, येऊ द्या. आणि त्याला रिस्पॉन्स न देणारे काही पालक, बरेच पालक आहेत जे आहेत त्यांचे नावं माझ्या डोक्यात असतात. दादाजीचं कॉम्प्युटराईज असतात, कोण महिला कोण पुरुष, आणि कोणत्या पालकाकडून केलेल्या याचा तुरंत रिस्पॉन्स मिळतो. मला तर पाहू द्या आजच्या व्हिडिओनंतर. या व्हिडिओचं नाव आहे उन्हाळ्याचे नियोजन किंवा उन्हाळ्यातील सहलींचे नियोजन, उन्हाळ्याचे नियोजन. मुलांकरता पालकांकडून उन्हाळ्याचे नियोजन हे कसं करायचं. तर 100 पानाची वही व्हायला पाहिजे तुमची, 100 पानाची. मला माझ्या मुलांना म्हणजे आत्ता ती वही करून ठेवली तर ती 10-5 वर्ष तुम्हाला चालेल. दरवर्षी त्यातलं एखादं पान, अर्ध पान वाढवतं, 2 पानं वाढवतं. ते नियोजन छान करा. पाहुण्यांना भेटायला जाताना कसं जायचं, मित्रांना भेटायला जाताना कसं जायचं, हॉटेल निवडताना कसं निवडायचं, पिकनिक स्पॉट किंवा ट्रिप स्पॉट निवडताना, टूर स्पॉट निवडताना कोणता स्पॉट घ्यायचा, कसा घ्यायचा, हे सर्व तुम्हाला नियोजन करावं लागेल. छान नियोजन करावं लागेल. आळशी बनू नका, ॲक्टिव्ह राहा, फ्रेश राहा. अरे अडीअडचणी संकट चालूच आहे. तुमचं पहिलं डोक्यात आहे पुन्हा सुट्टीमध्ये लग्न आहे 2-3, मला याचं लग्न करायचं, त्याचं लग्न करायचं. अरे मूर्खांनो, तुम्ही थांबले लग्न होणार आहेत. ते कार्ट्यांना, त्या मुलांना, त्या मुलींना लग्नाशिवाय पर्याय नाही. ते पागल झालेले लग्न करता. आलं का लक्षात. आणि मी पाहिजे त्या लग्नात. अरे बाप पण आई असेल तरी आता त्यांना गरज नाही मुलांना तुम्ही लग्नाला उपस्थित राहायची. तुम्ही फक्त परवानगी द्या, बेटा हे पैसे घे, मुलीला सांगा, मुलाला तुम्ही लग्न करून टाका, तोपर्यंत आम्ही थोडंसं बाहेर फिरून येतो 2-4-8 दिवस. ते म्हणतील व्हेरी गुड पप्पा, व्हेरी गुड मम्मी. खोटं बोलते मम्मी, तेरे बिना कैसा, पप्पा आपके बिना कैसा शादी होगी. झूठ आहे, लबाडे पोर, भामटे. आपके बिना तर मग एंगेजमेंट कसं काय अगोदर करून ठेवतो. म्हणून तुमच्या वाचून काही पडलं नाही. हे तर लक्षात ठेवा भारतीय लोकांनो, तुमच्या वाचून लग्न थांबलं नाही, तुमच्या वाचून यात्रा थांबल्या नाही, तुमच्या वाचून देव कोणताच थांबलेला नाही. आणि ते असं काहीतरी यात्रा न्या, उन्हात बसा, खूप त्रास आहे, असं त्रास होणारं, काही चुकीचं खाणारं, चुकीचं पाहणं, चुकीचं वळण लागणाऱ्या ठिकाणी मुलांना नेऊ नका. मुलांना रेल्वेचा अनुभव द्या चांगल्या. आता ज्या गाड्या निघाल्या आहेत पुणा बॉम्बे सिटीमध्ये, त्या रेल्वे निघालेल्या आहेत, मोनो रेल्वे. त्या रेल्वे दाखवा, साध्या रेल्वे दाखवा. फर्स्ट क्लासने एखादा प्रवास करा, सेकंड क्लासने करा, थर्ड क्लास नाहीच राहिला आता, तो प्रवास करा. एखादा प्रवास सुट्टीमध्ये विमानाचा करा, कुठंतरी विमानाचा प्रवास करा. एखादा प्रवास जहाजाचा करा, एखादा प्रवास बोटीचा. जहाजाचा प्रवास बॉम्बे टू गोवा सारखे जहाज आहे, डेली 5-25 जहाजं जातात गोवाहून बॉम्बेला आणि बॉम्बे टू गोवा. फार सुंदर असे बोटिंग तुमची होऊ शकते. तुम्ही ते नियोजन करा. मे महिना हा माझ्या मे फॉर मुलं मुलांकरताच मे महिना. कोणाचं लग्न नको, कोणाच्या यात्रा नको, कोणाच्या भेटी नको, कोणाचं उद्घाटन नको, कोणाचे जागरण नको, काही निघत. काय गेले असते पण ते काय होतं, परवा त्या पुरीच्या घरी जागरण आहे बाई आणि गेलं पाहिजे, तिकडं गोंधळ आहे बाई, तुझ्यामुळं आणखी गोंधळ होतो. कोणाच्या जागरणाला जाऊ नका, गोंधळायला आहे ते काय तुम्ही वेळ घालू राहिला आहे, कशा करताय. मुलं घडवायचे तर मेमध्ये 21च्या दरम्यान तुमचे मुलं एखादेस
15पासूनही आम्ही विचार करू, पाहू परिस्थिती पाहून 15 किंवा 16, 17, 18, 19, 20, 21च्या रेंजमध्ये आम्ही तुम्हाला सोडू, मुलांना सोडू. आणि तिथून पुढं तुम्हाला 28 मेपर्यंत किंवा 30 मेपर्यंत तुम्हाला खूप काही तयारी करून सहली करून यायच्या आहेत. मुलाला वेगवेगळे गेम्स घ्यायचे आहेत, त्याच्याशी संवाद साधायचा आहे, त्याच्या सान्निध्यात मुलामुलींच्या राहायच्या आहेत. कधी राहणं होईल? मुलं 10वीला 11वीला 12वीला गेल्यावर का तुमच्याजवळ राहतील का? ते त्यांना आईबापाजवळ बसावं वाटेल का? झोपावं वाटेल का? गप्पा मारावं वाटेल का? मुळीच नाही. ते स्वार्थाने फक्त तुमच्या पैशाकरता, तुमच्या प्रॉपर्टीकरता म्हणणं नाही, पण तुम्ही पैसे पुरावे म्हणून त्या मुलामुली तुमच्या सान्निध्यात आहेत. पण खरं प्रेम तुम्हाला फक्त 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 10वीपर्यंत आहे. म्हणून 10वी झाल्याच्या आत किंवा 10वीचा निकाल लागायच्या आत जेवढं जास्तीत जास्त दिवस आपल्या लेकरांबरोबर राहता येईल. आम्हालाही पश्चाताप येतो. माझ्या सिया सात्विकबरोबर मला खूप राहता आलं नाही. त्या मानाने मी हर्षा, वर्षा, ज्ञानेश, सिद्धेश, विश्वेश, विशेषतः विश्वेश, सिद्धेश, राणी, सोनी, आकी, श्यामल, हे ज्या मुली होत्या माझ्या घरातल्या मुलं-मुली, ऋषीबरोबर भरपूर राहिलो, भरपूर फिरलो, भरपूर राहिलो, भरपूर. पण माझ्या मुलामुलींमध्ये शाळा उभी करून जागा घ्यायच्या, इमारती बांधायच्या, लोकांच्या विरोधाला तोंड द्यायचं, अडचणींना मात करायची, कटकटींना मात करून सुद्धा मी खूप सहली केल्या. पण आता वय झालं आहे, आज सगळी परिस्थिती पूरक आहे सहली करता, पण आज शरीर साथ देत नाही. म्हणून नातवंड करता मला घेऊन फिरता येत नाही. आणि पूनम मॅडम, ज्ञानेश सर, माझ्या अपेक्षा इतक्या फिरण्याचा उत्साह त्यांना दिसत नाही. ते माझ्यासारखे त्या शाळेमध्ये वेडे झाले. त्यामुळं त्या माझ्या दोन्ही नातांवर खूप अन्याय होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळे आता मी उन्हाळ्याच्या सुट्टीत हे एकदा आटोपलं का पूनम मॅडम, ज्ञानेश सर यांना बाहेर फिरायला खूप पाठवणार. देशात, विदेशात, परराज्यात, परजिल्ह्यात, देशात पाठवायचं. आणि सिलेक्ट करून, विचार करून आम्ही पॉईंट आत्ताच फायनल केले. कुठं राहायचं, कसं राहायचं. ज्ञानेश सर पूनम मॅडमला खूप छान ट्रेनिंग दिलेले. कुणाबरोबर प्रवास करायचा, कटकाट्या माणूस, घुरट माणूस, स्वार्थी माणूस, सेल्फिश माणूस, चिंगुश माणसाबरोबर प्रवास करू नका. ते चहा घेताना सुद्धा म्हणतो, तुला मी भजी चारले, तू चहा दे. आता पहिले तू चहाचं बिल भर, मी तुझ्या पोराला खेळणी घेतली, तू माझ्या पोराला खेळणी नाही घेतली, तिथून कटकट घालणार आहे. इतके विचित्र असतात. मला पुढं जागा नाही दिली, तू पडलं गेला. बोटिंगला तू पाहिला, तिथं बसला, मला इकडून नाही. अशा लोकांना, कटकट्या लोकांना नेऊ नका. कटकटे पालक, कटकटे मुलं, कटकटे पाहुणे, कटकटे मित्र आणि कटकटे संगती कधीच नको आहे. प्रवासाचा आणि जीवनाचा पण वीट येतो माणसाला. जीवन नको वाटतो. 1-2 माणसं जरी आजूबाजूला दिवसभर कटकटे मिळाले तरी तो दिवस फेल जातो. ते आयुष्यभर कटकट राहणारे किंवा एखाद्या सहलीत प्रवासात कटकट करणारे, व्यवहारात कटकट करणारे, संसारात कटकट करणारे माणसं टाळा. त्यांच्यापासून अलिप्त राहा आणि त्यांच्याशी मौन बाळगा. त्यांच्याशी संपर्क कमी करा. त्यांना आपल्यापासून दूर करा, म्हणजे ती कटकट कमी होते. तर त्या दृष्टीने सर्वांनी विचार करा. उन्हाळ्याच्या सुट्टीचं नियोजन, खूप काही गोष्टी मला बोलता येईल, खूप काही गोष्टी मला बोलता येईल. पण सरळ सांगतो, उन्हाळ्याच्या सुट्टीत शुद्ध आहार, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शुद्ध विचार आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शुद्ध आचरण ठेवा. तुम्हाला 1.5 महिना उन्हाळ्याची सुट्टी, 1.25 ते 1.5 महिना मिळणार आहे. किमान 1 महिना 10 दिवस, 20 तारखेला आले तर 15ला आले ते 1 महिना 15 दिवस तुम्हाला मिळतील. त्या दृष्टीने तुम्ही नियोजन करा. घरचं सगळं पहा, पण हे बाहेरचं तुमच्या एक मुलगा किंवा एक मुलगी असेल किंवा 2 मुली असतील किंवा 2 मुलं किंवा 1 मुलगा मुलगी असेल किंवा 2 मुली 1 मुलगा असेल किंवा 2 मुलं 1 मुलगी, तर काही करा, तुम्ही थोडी बचत करा आणि 1-1.25 महिना खूप बाहेर, त्यातले 8-10 दिवस तुम्ही बाहेर द्या. बाकीचे नेहमी मागं सांगितलं का पाहुणे रावळे मित्रमंडळीकडे भेटी द्या. नका मुक्कामाला राहतो, पण भेटी द्या 10-20 लोकांकडं. लोकांना तुमच्या घरी भेटायला बोलवा. तुम्ही त्यांच्याकरता वेळ नाही तर तुम्ही बोलवा घरी, तुम्ही जा बाहेर गप्पा मारायला, राजकारण करायला आणि गल्ल्या मारायला.
आणि आता सगळ्यात वाईट दिवस येणार आहेत. एप्रिल मेमध्ये इलेक्शन आहेत. एप्रिल सगळ्यात लोकांचा सुवर्णकाळ आहे, राजकीय लोकांचा सुवर्णकाळ आहे. पण तुमच्या ज्याला राजकारणात इंटरेस्ट नाही त्यांच्याकरता हे बॅड डेज आहेत, ब्लॅक डेज आहेत, वाईट दिवस आहेत. नको ते कर्णकर्कश आवाज, नको त्या सभा, नको ते विचार, नको त्या गोष्टी, नको ते पेपर, नको त्या बातम्या. या पद्धतीने तुम्हाला ऐकत बसावं लागेल. या सगळ्या कटकटीपासून बाजूला जा. काय निकाल लागतो, कोणी आलं तरी आपले भारतीय लोक आहेत. या पक्षाचा आला तरी भारतीय, त्या पक्षाचा आला भारतीय, तो आला भारतीय. आपलं कोणीच नाही आणि सगळे आपलेच आहेत. आपलं कोणीच नाही आणि सगळे पक्षाचे सगळे लोक आपलेच आहेत असं गृहीत धरून तुम्ही त्या पंचायतीत करू नये. फार त्या लफड्यात पडू नये, तिथं वेळ देऊ नये. त्यापेक्षा आपल्या मुलांच्या बरोबर सान्निध्य द्या. पुढाऱ्यांबरोबर सान्निध्य देण्यापेक्षा कोणाचा तरी झेंडा घेऊन मागं बोंबलत फिरण्यापेक्षा लक्षात ठेवा, बऱ्याच महिला पण आहेत, बरेच पुरुष आहेत. काही नाही, लाभार्थी म्हणून तुम्ही तिथं जातात. तुमचं काही त्याचा म्हणजे तो तुमचा प्रश्न आहे. पण आय डोंट लाईक. मला त्यापेक्षा माझं ऑर्गनायझेशन सांभाळणं, माझा उद्योगधंदा सांभाळणं, आपल्याजवळ 4 रुपये असतील, आपल्या कामाचं आपलं गुडविल असेल, आपली इज्जत असेल, आपले मुलं बाळं चांगले असतील, आपलं कुटुंब चांगलं असेल तरच लोक आपल्याला जवळ धरतात, तर ते आपला फायदा करून घेतात. पण आपण या ठिकाणी कुठेतरी दुबळे असलो तर आपल्याला किंमत 0 देतात. निगेटिव्ह आहे. तुमचा वापर करून कोणी घेणार असाल तर तुमचा वापर करून देऊ नका. त्यापेक्षा आता एप्रिल मेमध्ये 100% इलेक्शन आहेत. दोन्ही होतील, एखाद्या स्टेटचं होईल आणि नॅशनल दोन्ही पण होतं, लोकसभा विधानसभेचं. त्यावेळेस तुम्हाला बाहेर जाण्याकरता छान मार्ग आहे. खूप फिरा, व्यवसाय छान चालवा, खूप आनंद घ्या, खूप आनंद घ्या, खूप आनंद घ्या. आणि 1 जूनला माझे जुने ज्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले ते आणि नवीन ज्यांनी ॲडमिशन घेतले माझ्या नातवांना माझ्याजवळ 1 तारखेला पोच करा. तुम्ही लेट आले तरीसुद्धा नियोजन महत्त्वाचं आहे. दादाजी 2-3 दिवस लेट आला चालेल का? आम्ही सहल येऊन लेट आलो. दादाजी तुम्हीच म्हटले होते सहलीला जा. मी म्हटलो नाही, तुम्हाला सहलीला जा म्हणजे 31 मे नंतर जा. तुम्हाला जायचं तर लवकर जा आणि 28ला तुम्ही 27ला 28ला तयारीला लागा. काय तयारी नाही, होईल आपोआप तयारी. इकडं तुम्ही पोच करा 31ला संध्याकाळी किंवा 1ला सकाळी पोच करा. 1 जूनला किंवा 31 मेला. आणि तुम्ही पुढं 12 महिने आमच्याकडे येऊ नका, जाऊ नका. आमच्या मुलांची सगळी 100% फी भरा 31 तारखेच्या आत. 31 मेच्या आत तुम्ही 50% फी 31 डिसेंबरपर्यंत भरली. आता जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला आणि मे गेला. 5 महिने तुम्हाला कमवायला वेळ दिला, तुम्ही ते कमवलं. आता राहिलेला 5 मेला 5 महिने कमावल्यानंतर 31 मेच्या आधी तुमची संपूर्ण राहिलेली फी भरा, कॉशन मनी पैसे भरा. आणि राहिलेले आता पुढचे 10 महिने तुम्ही इकडं नाही आले तरी चालेल, भेटायला येऊ नका, काही खायला आणू नका, काहीच नका. आम्ही समर्थ आहोत तुमच्या लेकरांना सांभाळायला, माझ्या नातवांना. तुम्हाला नाही अजिबात वेळ मिळाला तर चालेल, विनाकारण येण्या जाण्याचा खर्च नको. आणि म्हणून पुढच्या वर्षी आपण 2 महिन्यानंतर भेटी ठेवलेल्या आहेत. महिन्याच्या भेटी कॅन्सल, कारण खर्च खूप होतो. बऱ्याच पालकांच्या आम्ही काही मुलाखती घेतल्या. जे काही मुलं शाळा सोडून जातात, 5-25 मुलं दरवर्षी, जे काही वेगवेगळं एखादे 2-4, 2-3 मुलं जातात. येणारे 100 असतील, पण जाणारे 2-3 सुद्धा आम्हाला जरा त्रासदायक वाटतं. का येणारे त्या वर्गाला 100 मुलं आहेत, पण जाणारे 2-3 एवढं सगळं असताना का जातात? चौकशी करतात. तर पहिला पैसा पुरत नाही, नियोजन नसतं, राजकारण आहे, घरं वाटप झालं, भावाभावाचं डिव्हिजन झालं, धंदा कोलॅप्स झाला, आर्थिक झटके बसले, असे कारणं सांगतात. शाळा वाईट आहे, स्कूल वाईट आहे, हॉस्टेल वाईट आहे, असं 1%सुद्धा कोणी बोलत नाही. पण हे कारणं देतात, सगळेजण हे कारणं देतात. पण 1-2 कारणं असे आलेत की इथं दर महिन्याला यावं लागतं, येण्या जाण्याचा खर्च
2-3 हजार, 4-5 हजार, 5-7 हजार रुपये होतो आणि तो खर्च वर्षभर जर तुम्ही 10 वेळा आले तर काही काहींना 50,000 रुपये खर्च, 60,000 खर्च येतो. म्हणून पुढच्या वर्षी 2 महिन्यानंतर तुम्ही यायचं. पुढच्या वर्षी 2 महिन्यानंतर तुम्ही यायचं. टोटल 5 वेळा तुम्हाला इथे यायचं, फक्त 5 वेळा. शेवटच्या रविवारीच यायचं, पण फक्त 5 वेळा यायचं आणि येऊन आपलं भेटून मुलांचे रिपोर्ट घेऊन तुम्हाला निघून जायचं. आता दादाजींची मीटिंग घेण्याची कॅपॅसिटी वाट पाहू नका. नाणे सर, पूर्ण मॅडम मीटिंग घेण्यामध्ये फार इंटरेस्टेड नाहीत. इतर स्टाफ नाही फार इंटरेस्टेड नाही. ते म्हणतात यावं त्यांनी भेटावं जावं, पण दादाजींना हौस होते मीटिंग घेणं, गायडन्स करणं. पुढच्या वर्षी आता काय त्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्हाला स्टेटसमुळं व्हिडिओद्वारे तुमच्याशी मी डायलॉग साधतोच, त्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा. आणि 2-2 महिन्यात पुढच्या वर्षी टोटल 5 वेळा तुम्ही भेटी द्यायच्या. फक्त त्या मी असं करतो आहे की क्लास वाईज ठेवू राहिलो. त्या म्हणजे 10वीची 5 तारखा देणार आहेत वेगवेगळ्या, 8वी 9वीच्या वेगळ्या आणि 1ली ते 7वीच्या वेगळ्या, अशा 3 टप्पे करू आम्ही. कॉलेजचं ज्ञानेश्वर घेतील 2-3 वेळा, पण 1ली ते 7वी वेगळे, 8वी 9वी, कारण हे मुलं थोडेसे गडबड करतात, थोडेसे अर्धे मॅच्युअर्ड झालेले असतात. आणि 10वीचं म्हणजे त्यांना तुम्हाला शाबासकी द्यायला तिथे यायचं. अशा पद्धतीने आपल्या 5-5 वेळा भेटी ठेवू आणि पुढच्या वर्षाचं नियोजन करू. तुम्ही उन्हाळ्याचं नियोजन करा. उन्हाळ्याच्या नियोजनाला तुम्हाला खूप सुंदर बुद्धी सुचो, खूप सुंदर कल्पना सुचो आणि तुमच्या कल्पना मला फायदेशीर ठरव. मी ऐकल तुमच्या कल्पना कशा तुम्ही कसं नियोजन केलं उन्हाळ्याच्या सुट्टीचं, ते ऐकून आणि मला इतर पालकांना देखील सांगायला किंवा शेअर करायला आनंद वाटेल. तोपर्यंत सर्व माझ्या लाडक्या मुलींनो आणि सर्व तुमचे मिस्टर म्हणजे आमच्या मुलांचे पिताश्री आणि आजोबाजी, आत्या मामा यांना, मावशी आणि काका काकू यांना सर्वांना दादाजींचा अतिशय प्रेमपूर्वक नमस्कार. ओम शांती शांती.